आता दुर्दैवाने आमदारांचा सहवास गुन्हेगारांच्यावर जास्त वाढलेला आहे. बाहेर त्यांचे समर्थक हे गुन्हेगार व्हायला लागलेले आहेत आणि ज्या आमदारांचे समर्थक गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार मग एवढे हे होतात, शिरजोर होतात की ते आमदाराच्या पुढे आधी आत येतात, आमदाराबरोबर आत येतात. अनेक फोटो आपण बघतो आणि त्यामुळं ही माणसं आत येण्याची व्यवस्था बंद झाली पाहिजे आणि ज्यांना खरंच काम आहे, जेन्युइन आहेत, त्यांनाच दिलं पाहिजे. आता अध्यक्षांनी सांगितलं की काय असेल ते मंत्र्यांनी तिकडे जाऊन मिटिंग घ्याव्यात, ही चांगली गोष्ट आहे. आता आम्हाला बघायचं अध्यक्ष त्याला कितपत स्टिकअप राहतात. त्यामुळं गर्दी कमी होईल. आज श्वास घ्यायला किती जागा मिळते, म्हणजे ऑक्सिजनच जास्त आहे तिथं आता. त्यामुळं गुन्हेगार आत यायला लागले हे दुर्दैव आहे. आता माझं 36वं वर्ष आहे. या 36-37 वर्षामध्ये मी कधीही असे अपप्रवृत्ती या दालनात, या सभागृहात आलेले किंवा आवारात आलेले बघितले नाही. गुन्हेगार सभागृहात येऊ शकतात, विधानसभेत येतात, लॉबीत येऊ शकतात, इथं धमक्या देऊ शकतात, आमदारांच्याकडे तिरक्या नजरेनं बघू शकतात, आमदारांना दम देऊ शकतात आणि मग आमदारांच्या बरोबर कोणी आहे असं वाटलं तर आमदार सापडले नाहीत म्हणून मग त्यांच्या समर्थकाला मारण्याचा उद्योग होतो.